श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश हे कधी मिळत नाही. नम्रता आणि सद्गुणांनी जीवन अधिक सुंदर होते. लक्षात घ्या, आपण स्वामी समर्थ महाराजांची भक्तिभावाने सेवा करतो, त्यांची पूजा करतो, यांचा फायदा आपल्याला नक्की होतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींना मानता आणि त्यांच्या नामाचे रोज नामस्मरण करता, त्यांच्या मठात जाता व सर्व काही त्यांची भक्तिभावाने सेवा व पूजा आराधना करता. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? तुम्ही जर त्यांचे विचार तुमच्या जीवनात आणून उपयोगाला घेतले नाही तर याचा काहीही फायदा होणार नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, जीवनात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा, तुम्ही जर स्वामींना मानत असाल, त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवत असाल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. सोबत तुमच्याकडे जर 1 मिनिटी वेळ असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. आणि या चॅनलवर नवीन आला असाल आणि स्वामी भक्त असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आयुष्यात कठीण काळात मदत फक्त स्वामी करतात, कारण त्यांनी कायम तुम्हाला साथ दिलेली आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे आज अर्धा तास नाही तरीही वेळ चालेल, पण कदाचित तुमच्याकडे आज 21 मिनिटे वेळ आहे का? कदाचित तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही कुठे कामात असाल किंवा काहीतरी महत्त्वाचं काम करत असाल, पण आज 21 मिनिटे वेळ काढा. तुमच्या जीवनातील हे अमूल्य 21 मिनिटे आज तुमच्यासाठी मोठे भाग्याचे ठरणार आहेत. लक्षात घ्या, आज तुम्ही या संदेशाला दिलेले 21 मिनिटे तुमच्या जीवनात साक्षात्कार करतील. फक्त वेळ काढून या संदेशाला नक्कीच 21 मिनिटापर्यंत ऐकून बघा. आपली प्रगती होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे, कारण स्वामी तुमची साथ देत आहेत. आदर दिला तर आपले मूल्य आणि संस्कार टिकून राहतात. नम्रता ही सज्जनतेची ओळख आहे. सौम्य शब्दांनी कठोर हृदय देखील जिंकता येते. मात्र आपले शब्द जर कठीण असतील तर पुढचा आपल्यापासून दूर होऊ लागतो. संकटात अडकल्याने काही गोष्टी होऊ शकतात, पण संकटाच्या बाहेर निघाल्याने प्रत्येक गोष्ट होऊ शकते. लक्षात घ्या, जीवनात सुखदुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात. देवाला सुद्धा सुखदुःखाचे प्रसंग कधी चुकलेले नाही. या जगात आईबाप सोडले ना तर आपली कदर कोणालाच नसते. तुम्ही फक्त वेळ काढा आणि 21 मिनिटापर्यंत हा संदेश ऐका. जीवनातील असे तथ्य, जीवनातील असे मूल्य जे याआधी तुम्हाला कदाचित माहिती नव्हते, ते सगळे तुम्हाला हा संदेश ऐकल्यानंतर जाणायला मिळेल. आपल्याबद्दल कोण काय विचार करतंय, आपल्या आयुष्यात काय चाललंय आणि काय आपल्या मनाप्रमाणे व्हायला हवंय, सर्व काही आता तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर आयुष्यात प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. आपण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीसाठी घाबरत असू तर ते घाबरायचं नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला त्यांची सामना करायचा असतो. सर्व संकटे आपल्याच आयुष्यात आहेत असं जर तुम्हाला वाटत असाल तर हे खूप दूर भावना आहे. जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे. जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे, आणि जे कोणाच्या अनुभवावरून शिकत नाहीत ते अतिशहाणे. कोणी कोणाचं नसतं, सगळे आपले आहेत. हा फक्त आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत श्वास हे आपला देवच देणार आहे, आणि कायम देवच आपल्याला मदत करणार आहे. आपल्या जीवनातील चांगले गुण हे कुणालाही दिसणार नाही, पण वाईट गुण हा प्रत्येकाला दिसल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला वाटेल आपण आपल्या आयुष्यात पुढे जात आहो. हो, नक्की आपण पुढे जात आहो आणि जायचंय. स्वतःवरती विश्वास ठेवून आयुष्यात जे मिळवायचंय ते मिळवता येतं. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प असतात, तर दुर्गुणांची चर्चा प्रत्येकजण करतो. हा जग असाच आहे. इथं खोटं बोलणारा प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो आणि खरं बोलणारा प्रत्येकाच्या मनातून उतरून जातो.
आजकाल जग बदललं आहे. नातं साथ देणारं असावं, पण स्वार्थ पाहणारं नसावं. या जगात नाती तर आता फक्त स्वार्थच पाहत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःला सांगा की तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्ही अनंत आहात. आयुष्यात कदाचित संकटे असतील, त्या संकटांचा सामना करून पुढे जा. बऱ्याचदा तुम्ही जीवनात खचून जाल, पण न खचता समोर प्रयत्न करणे हेच आपल्यासाठी चांगलं ठरते. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा गोष्टी होतात ज्या आपल्याला मागे ओढतात, पण त्यांची चिंता किंवा काळजी न करता प्रयत्न करत राहणे आपल्याला पुढे नक्की नेते. स्वामी भक्त हो, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला नेहमी साथ देत असतात. बऱ्याचदा आपण संकटात अडकतो, संकटांचा सामना करतो आणि पुढे जातो. ज्या गोष्टी आपल्याला पटतात किंवा ज्याबद्दल आपण जास्त विचार करतो, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही हे आपल्याला माहिती असायला हवे. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करणारा नेहमी पुढे जाणार आणि जो त्या संकटांना घाबरणार तो आयुष्यात जिथे आहे तिथेच राहणार. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी प्रयत्न करा. मेहनतीच्या बळावर सर्व काही तुम्ही मिळवू शकता. स्वामी भक्त हो, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे आणि मेहनत करणे गरजेचे आहे. मेहनत करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वामी नाम जप करा आणि नेहमी पुढे जा, कारण त्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात फार खचून जातो, पण न खचून जाता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणे नेहमी चांगले असते. संकटांचा सामना करणारा कधीही मागे राहत नाही. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणारा पुढे जातो. लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास जर असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे देव नक्की करेल. स्वामींनी आपली साथ कायम दिली आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि माहिती असणे सुद्धा फार गरजेचं आहे. जो स्वतःवरती विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमी पुढे जातो. फक्त स्वामीनामावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण ज्याचा स्वामीनामावर श्रद्धा आहे आणि विश्वास आहे तो आयुष्यात कधीही हारणार नाही. आपण बऱ्याचदा कंटाळतो स्वामी समर्थ महाराजांचे संदेश ऐकताना. जेव्हा असं वाटतंय की पूर्ण आयुष्य बर्बाद होत चाललंय, तेव्हा नामस्मरण करा, कारण नामस्मरण कधीही आयुष्य बर्बाद होऊ देत नाही. छोटे आयुष्य आहे त्यात आपल्याला चांगल्या लोकांसोबत घालवायचंय, कारण तुमची परिस्थिती ही तेव्हा बदलत नाही जेव्हा तुम्ही काम करता. परिस्थिती मात्र तेव्हा बदलते जेव्हा चांगल्या लोकांसोबत काम करता. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्त्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देतो. प्रयत्न हा परीस असून त्याचा योग्य वेळ वापर करावा, कारण ते आपल्याला पुढे न्यायला मदत करते. वेळ सोडून या जगात कोणी अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्ट फक्त एकदाच घडतात, म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदल सापडणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय पर्याय नाही. जो व्यक्ती कष्ट करत असणार तो पुढे नक्की जाणार. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करायला हवी. मेहनत करणारा आयुष्यात बऱ्याचदा पुढे जातो. स्वतःला नेहमी सांगा, कारण स्वामी तुमची मदत प्रत्येक वेळेला करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. स्वामी कायम म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. त्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवर, कारण स्वतःवर असलेला विश्वास कधी कमी होत नसतो. स्वतः एखाद्या गोष्टीबद्दल प्रयत्न करणे, दिवसरात्र तिच्याबद्दल चिंता करणे फार चांगलं होतं.
कोणी जर तुम्हाला कुठं बोलावलं नाही तर तिथे जाऊ नका. जर तरीही तुम्ही जाल तर तुम्ही तुमचाच अपमान करून घ्याल. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्य आहे याचा सामना करून पुढे जायचं आहे. आयुष्य प्रत्येकाचं असंच असतं. स्वतःला जे मिळवायचं आहे ते मिळवता येतं. शक्य ती प्रत्येक गोष्ट करता येते. स्वतःवर विश्वास असणे गरजेचं असतं. आपण म्हणतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेल की नाही हे तर माहिती नाही, पण स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे. स्वतःला जे लोक नेहमी चांगले म्हणतात ते पुढे गेल्याशिवाय राहत नाही. स्वतःला नेहमी योग्य दिशेला जाण्यासाठी प्रयत्न करायला पूर्णपणे धाडस द्या. स्वतः प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येकाची साथ देतोय, फक्त प्रत्येकाने माझ्या नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवाल आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कराल, नामजप कराल तर नक्की पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, तुमच्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. ते तुमचा अशा वेळेला घात करतील, तुम्हाला कळणारही नाही. काही लोक बळजबरी तुमच्या जवळ येतील, तुमच्याशी प्रेमाने बोलतील, प्रेमाने वागतील आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतील. लोक बरेच आहेत जे तुमच्या आयुष्यात येतात, तुम्हाला नेहमी त्रास देतात. त्यांकडे लक्ष न देता आपले प्रयत्न आणि मेहनत जिद्दीने चालू ठेवणे गरजेचे आहे. स्वतःला नेहमी सांगा, तुमची श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर आयुष्यात पाषाणालाही देव पण येऊ शकतं. आपल्याला जे काही करायचं आहे, जे काही मिळवायचं आहे, प्रत्येक वेळेला ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत आणि प्रत्येकाला त्याचा सामना करावा लागणार आहे. आपण जर एखाद्या गोष्टीसाठी आतोनात प्रयत्न करू तर ती गोष्ट आपल्याला 100% मिळू शकते. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणं मात्र गरजेचं आहे. प्रयत्नाने तर परमेश्वरसुद्धा आपली साथ देतो. त्यामुळे प्रयत्न हे नेहमी असे करा की जे तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवता आलं पाहिजे. आपल्याबद्दल कुणी काय विचार करतं याकडे कधी लक्ष देऊ नका, पण आपल्याला काय करायचं आहे याकडे नेहमी लक्ष द्या. स्वतःबद्दल जर चांगले भावना ठेवाल तर आयुष्यात सर्व काही मिळवाल. लक्षात घ्या, आपली भावना आपल्याला पुढे किंवा मागे नेते. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपल्याला जिंकायचं आहे, आयुष्यात पुढे जायचं आहे. त्यामुळे प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. प्रयत्नाने तर देवसुद्धा आपली साथ देतो. त्यामुळे प्रयत्न नेहमी असे करा की आपल्याला प्रत्येक वळणावर देव स्वतः मदत करेल. देव कायम म्हणतो, मी माझ्या भक्तांची प्रत्येक वेळेला साथ देत आहे आणि कायम प्रत्येकाला मदत करत आहे. फक्त त्याची श्रद्धा आणि विश्वास असणं माझ्यावरती गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत तर त्यांचा सामना करा. संकटांना घाबरू नका, कारण जो संकटांना घाबरेल तो आयुष्यात काहीही करू शकणार नाही. आणि तुम्ही अनंत आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही करणार आहात, खूप पुढे जाणार आहात. फक्त विश्वास ठेवा स्वतःवरती, कारण तुम्ही करत आहात त्या प्रयत्नात स्वामी स्वतः तुम्हाला यश देत आहेत. त्यामुळे स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरणाकडे दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी तुमची कायम मदत करत असतात. ते कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. फक्त आपला त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आपला जर स्वामीनामावर श्रद्धा असेल, स्वामीनामावर आपला पूर्ण विश्वास असेल ना, तर कायम आपल्याला ते मदत करत असतात. फक्त विश्वास ठेवून बघा, तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. तुमची श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी आहे तशी मिळवता येते. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवून बघा. आपले प्रयत्न जर चांगले असतील, चांगल्या दिशेला असतील तर यश आपल्याला नक्की मिळेल. प्रयत्न जबरदस्त ठेवा, कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट मिळते. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा की तुम्ही काहीही करू शकता. ही गोष्ट कधी विसरू नका. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त प्रयत्न करतोय ती गोष्ट आपल्याला मिळेल की नाही हे सांगता येत नाही, पण आपल्या प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळतं. त्यामुळे प्रयत्न असे जोरदार करा की तुम्हाला यश हे मिळायलाच हवं. सर्व संकटांमध्ये देव तुमची साथ 100% देईल आणि त्याने कायम तुमची मदत केलेली आहे.
लक्षात घ्या, नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देते आणि व्यक्ती जर नम्र असेल ना तर आयुष्यात पुढे जाऊ शकतो आणि जर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणारा असेल तर काहीही करू शकतो. त्यामुळे आपले प्रयत्न हे चांगले ठेवा. प्रयत्न चांगले असणारा व्यक्ती आयुष्यात कधीच माघारी राहत नाही. तो काही ना काहीतरी करतो, तो खूप पुढे जातो. हे गोष्ट कधी विसरू नका. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा की तुम्ही खूप अनंत आहात आणि खूप पुढे जाणार आहात. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रयत्न करा, कारण प्रयत्नाने तर प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. आपले प्रयत्न जर चांगले असतील, योग्य दिशेला असतील तर मार्गदर्शन आपल्याला देव करणार. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण देव आपली साथ कायम देतो आणि देवाने प्रत्येक वेळेला आपल्याला मदतसुद्धा केली आहे. देव नेहमी म्हणतो, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि प्रत्येकाला साथ देणार आहे. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल का सांगता येणार नाही. मोठेपणा वागण्यासाठी अहंकाराला त्यागावं लागतं. आत्मविश्वास हे ठेवला तर व्यक्ती काहीही करू शकतो. आत्मविश्वासी व्यक्ती आयुष्यात अपार पुढे जाणार आणि त्यामुळे फक्त त्याचा विश्वास असणं गरजेचं आहे. सुखी जीवनासाठी व्यक्तीला नेहमी प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात अपार संकटांचा सामना करावा लागतो, कारण त्याशिवाय तो पुढे जाऊ शकणार नाही. स्वामी बोलतात, नैतिक मूल्य आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहे. त्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय ती गोष्ट होणार नाही. आपण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे की नाही हे बघण्यासाठी. स्वामी भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. मुलांचे नैतिक नेहमी चांगले असण्यासाठी वडिलांनी त्यांच्याकडे जसा ध्यान द्यावा लागतो, तसा भक्त हे कसा आहे हे बघण्यासाठी देव नेहमी त्यांचे प्रयत्न करतात. बुद्धिमत्ता म्हणजे माहितीचा योग्य वापर करणे होय, आणि ज्याची बुद्धिमत्ता चांगली आहे तो काहीही करू शकतो. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मला जे करायचं आहे ते मी करत आहे आणि त्यासाठी मेहनतसुद्धा घेत आहे. फक्त मेहनतीवर विश्वास ठेवा. मेहनत जर योग्य दिशेला असेल ना तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. सर्व संकटे आपल्याच आयुष्यात आहेत असं नाही. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला संकटासारख्या वाटतात, फक्त त्यांचा सामना करून पुढे जावं लागतं. स्वतःला नेहमी सांगावं लागतं, आयुष्य आहे, या आयुष्यात संकटे आहेत आणि त्या संकटांचा सामना आपल्यालाच करावा लागणार. संकटांना घाबरून कधीही काहीही होत नसतं. त्यांचा सामना करूनच आपल्याला पुढे जावं लागतं. जो व्यक्ती संकटांचा सामना करेल तो पुढे नक्की जाईल. संकटांचा सामना करून बघा, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. आपल्याच आयुष्यात संकटे आहेत अशी नाही, संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त सामना करणारा व्यक्ती यशस्वी होतो आणि जो त्यांना घाबरतो तो पुढे जाऊ शकत नाही. स्वतःला नेहमी सांगा, मी माझ्या संकटांचा सामना करून आयुष्यात फार यशस्वी होणार आहे. त्यासाठी मी मेहनतसुद्धा घेत आहे आणि मेहनतीला बळसुद्धा देव देणार आहे. फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. देव कायम तुमची मदत करतो. देवाने कायम तुम्हाला मदत केली आहे आणि प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी देवच तुमची साथ देतोय. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. जो व्यक्ती विश्वास ठेवेल ना, त्याच्यासाठी अशक्यसुद्धा शक्य आहे. देव कायम अशा भक्तांना मदत करतो जो त्यांच्यावरती श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो आणि देवाच्या नामस्मरणाचा जप करतो. त्यामुळे भक्तांनो, देवाला कधीही टाळण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे नामस्मरण करा, त्यांच्या नामावरती विश्वास ठेवा, कारण देव आपली साथ कधीही देत असतो. लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा अशा संकटात अडकतो ना, जी संकटे आपल्याला आयुष्यात खूप जास्त अडकवून ठेवतात. त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण त्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. संकटे आहेत म्हणून त्यांना घाबरू नका. स्वतः त्या संकटांचा सामना करा, कारण संकटे बऱ्याचदा आयुष्यात येतात. ते आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी. त्यामुळे संकटांचा सामना करून बघा. आज जर तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात घ्या, कदाचित ज्याबद्दल प्रयत्न करत आहात ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार नाही, पण श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील.
स्वामी नेहमी सांगतात, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत करावी लागेल, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. कष्ट जो व्यक्ती करतो तो आयुष्यात 100% यशस्वी होतो. त्यामुळे कष्टाला हा पर्याय नव्हता आणि नाही. त्यामुळे कष्ट करायला शिका, यशस्वी नक्की व्हाल. स्वतःला नेहमी म्हणा, मी माझ्या आयुष्यात नेहमी पुढे जात आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रयत्नाला बळ स्वतः देव देतो. त्यामुळे आपल्या प्रयत्नांवरती आपला विश्वास असणे फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. प्रयत्न जर चांगले असतील तर साथ स्वतः देव देतो. लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वतःवरती विश्वास असणे गरजेचं आहे. जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो ना, तेव्हा गोष्टी आपणे आप तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. स्वतःला जे काही मिळवायचंय ते मिळवता येतं. फक्त विश्वास ठेवून बघा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. सर्व काही तुम्हाला मिळवता येतं. फक्त विश्वास असणे गरजेचं आहे. स्वतःवरती जर विश्वास असेल तर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतात. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात घ्या, तुम्हाला स्वामी नेहमी मदत करतील. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण श्रद्धा आणि विश्वास ठेवणाऱ्याला स्वामी नेहमी साथ देतात. आपला विश्वास असणे गरजेचं आहे, कारण स्वामी आपला जेव्हा विश्वास असतात तेव्हा आपली कायम मदत करतात. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कधी विसरू नका, स्वामींनी त्यांच्या भक्तांची नेहमी साथ दिली आणि स्वामी कायम त्यांच्या भक्तांना मदत करत आहेत. फक्त आपला श्रद्धा आणि विश्वास स्वामी समर्थ नामावरती असणे गरजेचं आहे. आपला श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर असेल तर मार्गदर्शन 100% मिळणार. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त गरज आहे ते विश्वास ठेवण्याची. विश्वास ठेवा, कारण विश्वासाला देव साथ देतात. देव नेहमी त्यांचीच मदत करतात जे विश्वास ठेवून प्रयत्न करतात. त्यामुळे आपले प्रयत्न हे जबरदस्त करा, योग्य दिशेला करा. प्रयत्नाला बळ स्वतः स्वामी देत आहेत आणि त्यांनी कायम तुमची साथ दिली आहे. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीत आपल्याला बळ स्वतः देव देतोय. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामींचे नामस्मरण तुम्हाला पुढे नेत आहेत. त्यांनी कधीही तुम्हाला दुर्लक्ष केले नाही. जे संकटे तुमच्या आयुष्यात आहेत त्यांचा सामना करण्यासाठी त्यांनी नेहमी तुम्हाला मदत केली आहे. आपण अपार संकटात असू तर फक्त स्वामी नाम जप करायचा आहे, कारण स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून काढतात. आयुष्यात जे संकटे आहेत कदाचित ते खूप जास्त असतील तर त्यांचा सामना करा, कारण ते तुम्हाला नेहमी पुढे नेतात. ज्या संकटाबद्दल तुम्ही जास्त विचार करत असाल ते संकटे खरेच तुमच्या आयुष्याला संकट म्हणून शोभतात का, याचा कधी विचार केला आहे का? जर नसेल केला तर करून बघा. कारण जेव्हा जेव्हा आपण विचार करतोय की माझ्या आयुष्यात संकटे आहे, तेव्हा ती गोष्ट संकट म्हणून तुमच्या आयुष्यात असेलच हे गरजेचं नाही. प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतात. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. श्रद्धा आणि विश्वास जर चांगल्या दिशेला असेल ना, तर मार्गदर्शन 100% मिळणार. योग्य मार्गदर्शन तेव्हा मिळतं जेव्हा स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास आणि भरोसा असतो. त्यामुळे स्वामी नामावर भरोसा आणि विश्वास ठेवून बघा, कारण मार्गदर्शन तर तेच तुम्हाला करणार आहेत. आपल्याला बऱ्याचदा वाटतं माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत, पण कधी दुसऱ्याचा विचार केला आहे का की त्यांच्या आयुष्यात किती संकटे असतात? त्यांचा सुद्धा विचार करून कधी मेहनत करून बघा. तुम्हाला दिसेल की संकटेही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त तुमच्यात आयुष्यात नाहीत, ते प्रत्येकाला येतात आणि त्यांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. संकटांचा सामना केल्यावर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होतो. फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात हे संकटे असतात. फक्त त्याची श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचं आहे. आपला श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल ना, तर पाषाणालाही देवत्व येतं. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक वेळेला सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील अशी नाही. स्वतःवर विश्वास आणि श्रद्धा असणे फार गरजेचं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा मिळवता येतात. फक्त स्वतःला तेवढे चांगले बनवा. आपण आयुष्यात बऱ्याचदा कुठलीही गोष्ट करण्यासाठी मेहनत करतो, पण ती मेहनत जेव्हा यशस्वी होते ना, तेव्हा सर्व काही चांगलं व्हायला लागतं. श्रद्धा आहे तर ती श्रद्धेचा चांगला वापर करा, कारण योग्य दिशेला श्रद्धा असणं सुद्धा फार गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमची नेहमी साथ देतात आणि कायम त्यांनी तुम्हाला मदत केली आहे. फक्त आपला त्यांच्या नामावरती विश्वास ठेवा, कारण आपल्या विश्वासालाच ते मदत करतात. मुखवटे प्रत्येक व्यक्ती आजच्या काळात घालू नये. ते मुखवटे ओळखता आले पाहिजे. आपल्या व्यथा तिथे सांगा जिथे त्यांचं समाधान मिळेल, तिथे नका जिथे त्यांचा फायदा उचलला जाईल. आजकाल जग एवढं वाईट झालं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात जर संकटे असतील तर त्या संकटांचा फायदा कसा उचलायचा आहे हे लोक जास्त लवकर विचार करतात.
स्वतःला नेहमी सांगा, हे जग आता पहिलेसारखं राहिलेलं नाही. लोक आता पूर्णपणे बदललेले आहे. या जगात आता कोणीही इतरांचा विचार करत नाही आहे. सगळे स्वतःचा विचार करतात. त्यामुळे स्वतःचा विचार करा आणि आपले प्रयत्न चांगले ठेवा. कारण चांगल्या प्रयत्नांना चांगले यश मिळतं आणि चांगले यश व्यक्तीला आयुष्यात भरपूर गोष्टी देतात. आजकाल तर लोक अशा लोकांकडे जास्त लक्ष देत आहेत, जे स्वतःचा विचार न करता चांगला स्वतःचा विचार करत आहेत आणि दुसऱ्यांचा नाही करत आहेत. लोकांचं माइंडसेट पूर्णपणे आजकाल बदललेलं आहे. त्यांना ते नको आहे जे प्रत्येकाचा विचार करेल. त्यांना तेच हवं आहे जे फक्त त्यांचा विचार करेल आणि इतरत्र सगळीकडे चांगले प्रयत्न करेल. आपल्याला बऱ्याचदा संकटे येतील. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. कारण संकटे तर आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. स्वतःला नेहमी सांगा, माझं आयुष्य आहे, मी माझ्या आयुष्यात अपार संकटांचा सामना करतोय आणि आता मला पुढे जायचं आहे. त्यासाठी मला फक्त मेहनत करायची आहे आणि मी पूर्णपणे बेस्ट आहे. माझ्या प्रत्येक प्रयत्नात मला यश नक्की मिळेल. लक्षात घ्या, तुम्ही जे कराल ना त्यात 100% यश मिळेल. जर स्वतःवर एवढा विश्वास असेल की जे कराल ते होईल. नक्की लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात संकटे आहेत पण सामना करून पुढे जाता. स्वतःला नेहमी म्हणा, मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे. माझ्या आयुष्यात कितीही संकटे जरी आले तरी मीच त्यांचा सामना करून पुढे जाणार आहे. हे वाक्य तुमचं आयुष्य किती बदलून टाकेल ते बघा. कारण जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो ना तेव्हा व्यक्ती काहीही करू शकतो. त्यामुळे आत्मविश्वास असणे फार गरजेचं असतं. भक्तांनो, जेव्हा तुमचा स्वामीवरती पूर्ण विश्वास असतो, स्वामीवरती तुमची पूर्ण श्रद्धा असते, तेव्हा तुम्हाला चिंता किंवा काळजी हे कसल्याही प्रकारची करण्याची गरज नाही. कारण आपले स्वामी नेहमी आपली साथ देत असतात. आयुष्याच्या कठीण वळणावर त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि ते सदैव तुमची साथ देत असतात. विश्वास ठेवा, कारण विश्वासाला सर्व गोष्टी होतात आणि स्वामी तुमची साथ नक्की देतात. आपण फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करायचे, कारण प्रयत्नांना स्वतः देव आपली मदत करतो. स्वामी बोलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. सामना करणारा नेहमी पुढे जातो, पण घाबरणारा तिथल्या तिथे राहतो. आपल्याला न घाबरता प्रयत्न करायचे आहेत, कारण घाबरणारा हा नेहमी हार मानतो, पण आपल्याला हार कधी मानायची नाही. स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. आपली मेहनत नेहमी पूर्णपणे चांगली ठेवा. मेहनत जर चांगली असेल तर यश हे जबरदस्त मिळतं. लक्षात ठेवा, कष्टाची कधीही लाज नको, कारण कष्ट करणाऱ्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. आपले कष्ट जर जबरदस्त असतील ना तर आपल्याला आयुष्यात कधीच मागे बघण्याची गरज नाही. कष्ट करणारा कधी हारत नाही आणि जे कष्ट करत आहे तो जिंकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ध्येय त्या अतिआवश्यक आपल्याला मेहनत घ्यावी लागते. सत्य आहे ही घटना की आपण जर एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा ठेवत असू तर त्याच्यासाठी आपल्याला रात्र आणि दिवस कष्ट करावे लागतील. प्रत्येक गोष्ट मिळत नाही, आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवावी लागते. संकटांचा सामना करून त्यापासून बाहेर निघून, आणि हाच एक उत्तम पर्याय आहे आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे जाण्यासाठी. त्यामुळे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीचा शेवटचा पर्याय आहे कष्ट. कष्टाने प्रत्येक गोष्ट मिळते. आजपर्यंत जो व्यक्ती यशस्वी झाला आहे, आपापल्या आयुष्यात सक्सेसफुल झाला आहे, त्याला कष्टाने प्रत्येक गोष्ट मिळाली आहे. त्यामुळे कष्ट करा. कष्ट करण्याची लाज नको आणि कष्ट केल्याने प्रत्येक गोष्ट मिळते हे मात्र विश्वास ठेवून बघा. स्वामी म्हणतात, लाज आपल्याला भीक मागण्याची वाटली पाहिजे, कष्ट करण्याची नको. कारण कष्ट करण्यात कसलीही लाज नसते. कष्ट केल्याने व्यक्ती पुढे जातो आणि मोठा होतो. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, स्वतःवरचा विश्वास जर चांगला असेल ना तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. फक्त स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. आपला विश्वासच आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे घेऊन जात असतो आणि हा तो विश्वास असतो जो आपल्याला जिद्दीने पुढे नेऊन यशस्वी करतो. त्यामुळे जिद्द ठेवा, विश्वास ठेवा. गोष्टी होत आहेत त्यांना होऊ द्या आणि आपले प्रयत्न करत राहा. कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट झालेली आहे. कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच व्यक्ती न प्रयत्न करता कधी यशस्वी होत नाही, हे कधीही लक्षात ठेवा. प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट मिळते आणि प्रयत्नाशिवाय काहीही मिळत नाही. प्रयत्न असेल तर यश आहे, नाहीतर अपयश हे पक्का आहे. प्रयत्न केल्यानंतर 2 ऑप्शन राहतात, म्हणजे 2 पर्याय असतात, एक तर यश नाहीतर अपयश. पण जर प्रयत्न केले नाही तर एकच पर्याय असतो, तो म्हणजे अपयश. आपल्याला 2 पर्याय निर्माण करायचे आणि त्या दोन्हीपैकी यश हे आपला पर्याय सिलेक्ट झालाच पाहिजे. त्याच्यासाठी मेहनत सुद्धा घ्यायची आहे. त्यामुळे मेहनत जिद्दीने करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. आपल्या संकटकाळी आपल्याला स्वामी मदत करतात. आपल्याला प्रत्येक वेळेला ते साथ देतात. आयुष्यात संकटे कितीही असो ते आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात. कधीही आपली साथ सोडत नाहीत. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा,
आपण जर कंट्रोल करू शकत असेल एखाद्या गोष्टीला तर नक्की करावा. पण जेव्हा एखाद्या गोष्टीवरून पूर्ण आपला विश्वास उडतो किंवा आपला कंट्रोल सुटतो तेव्हा त्या गोष्टीला सोडून दिलेलं बरं असतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. जे गोष्ट मनाप्रमाणे होतात ते तुम्हाला मिळवायचे असतात. त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. जिद्दीनं मेहनत करणं सुद्धा सोपं नसतं. त्यासाठी रात्र आणि दिवस कष्ट करावे लागतात. प्रत्येकाला ही मेहनत घेता जमत नाही, पण ज्यांना ही मेहनत घेता जमते ना, तो आयुष्यात नेहमी यशस्वी ठरतो. यशस्वी होण्याचे काही उत्तम मार्ग आहेत. यशस्वी होण्यासाठी नेहमी मेहनत करावी लागते. जो मेहनत करतो तो यशस्वी नक्की होऊ शकतो. पण बगैर मेहनती यशस्वी कोणीही होणार नाही, हे गोष्ट मात्र लक्षात ठेवा. स्वामी भक्त हो, आयुष्यात प्रत्येक संकटात आपल्याला मार्गदर्शन स्वामी देत आहेत. त्यांनी कधी तुम्हाला एकटं सोडलेलं नाही. आयुष्यात जेव्हा संकटे होती तेव्हा त्यांनीच तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि कायम तेच तुम्हाला पुढे नेत आलेले आहे. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास स्वामी नावावर असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती आपला पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात तेव्हा आपल्याला त्याबद्दल जास्त विचार करायचा नसतो. जास्त चिंतासुद्धा करायची नाही. फक्त करायचे तर आपले प्रयत्न चांगल्या पद्धतीने. कारण आपले प्रयत्न जेव्हा योग्य दिशेला चांगल्या पद्धतीने आपण करू तेव्हा आपल्याला यश नक्की मिळतं. प्रत्येक वेळेला संकटे आयुष्यात येतात, पण सामना करून पुढे जाणारा हा यशस्वी ठरतो. त्यामुळे प्रयत्न चांगले करा. चांगल्या प्रयत्नांना देव नेहमी साथ देतो. देव त्यांना यशस्वी करतो. त्यामुळे आपले प्रयत्न चांगले ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीला आणि कष्टाला पर्याय नाही. कष्टाने प्रत्येक गोष्ट होते जी आपल्याला मिळवायची. त्यासाठी कष्ट करणे अति आवश्यक आहे. कष्ट करणारा व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. स्वतःला नेहमी सांगा, मी अजून थकलेलो नाही, कारण माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मला करायची आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा. श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या जोरावर व्यक्ती काहीही करू शकतो. आपली श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर आयुष्यात यशसुद्धा खूप लवकर मिळतं. प्रत्येकाला वाटतं माझ्याच आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला वाटतं माझ्याच आयुष्य खूप अवघड आहे. पण तसं काहीही नाही. आयुष्य प्रत्येकाचं अवघड आहे. संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. सामना करणारा नेहमी जिद्दीने पुढे जाईल आणि जो त्यांना बघत बसेल तो तिथेच राहील. त्यामुळे मेहनत करा आणि प्रयत्न चांगले ठेवा. चांगल्या प्रयत्नांना स्वतः देव साथ देत असतो. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. देव आपली साथ नेहमी देतो. आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा देवाने तुम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि देव कायम तुम्हाला मार्गदर्शन देत आहे. देव प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत होता आणि कायम राहणार. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना आजपर्यंत देवाने यश दिले आहे. तुमच्या प्रयत्नांना देवाने याच्या आधीसुद्धा यश दिले आहे आणि कायम देव तुमच्या प्रयत्नांना यश हे नक्की देणार. हे गोष्ट लक्षात ठेवा. आपण जेव्हा संकटात अडकतो तेव्हा आपल्याला कधीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर देव आपली मदत करत असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देवाने आपली साथ दिली आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत आहे. देव नेहमी म्हणतो, मी प्रत्येकाची मदत करत आहे जे माझ्या नामावर विश्वास आणि श्रद्धा ठेवेल. त्यामुळं देवाच्या नामावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण ते फार गरजेचे आहे. जो देवाच्या नामावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक वळणावर देव नेहमी साथ देतो. आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून काम करावं, कारण आपल्या कर्माला फळ स्वतः देव देतो. कर्म जर चांगले असतील ना तर त्यांचे फळ नेहमी चांगले मिळतात. फक्त चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळवण्यासाठी आपल्याला चांगले प्रयत्न करावे लागतात. प्रत्येक प्रयत्नात देव आपल्याला यश नक्की देतो. देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण देव आपली प्रत्येक संकटात मदत करतो. अशी कुठलीच गोष्ट नाही ज्या वेळेला देवाने आपली साथ दिलेली नाही. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण देव प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतो. विश्वास ठेवा, कारण देवाचे नामस्मरण आपल्यासाठी नेहमी चांगले असणार आहे. देव नेहमी आपल्याला साथ देत आहे आणि कायम त्यानेच आपल्याला साथ दिली आहे. आपली श्रद्धा आणि विश्वास जर देवावरती पूर्ण असेल तर आपल्याला नक्की देव प्रत्येक वळणावर साथ देतो. त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास ठेवून प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. अपार संकटात देवाने आपली साथ दिली आणि कायम देव आपली मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वास आणि श्रद्धा असेल तर आपल्याला मार्गदर्शनसुद्धा नक्की मिळतं.
चांगल्या गोष्टीत देव आपली साथ नेहमी देतो. फक्त आपले प्रयत्न तेवढे चांगल्या दिशेला असायला हवे. आपल्या प्रयत्नांना यश देवाने दिलंय. आपल्याला मार्गदर्शन स्वतः देव करतोय आणि कायम आयुष्यात प्रत्येक वळणावर देव आपली साथ देतोय. अशी कुठलीच गोष्टी नाही जे अशक्य आहे. प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे. फक्त देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अशक्य ते देव स्वतः शक्य करतो. फक्त आपण सर्व श्रद्धा आणि विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे. देवावरती आपली श्रद्धा आहे. देवाच्या नामस्मरणावरती आपला पूर्ण विश्वास आहे. आपल्याला यश नक्की मिळणार. लक्षात घ्या, काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात तर काही गोष्टी मनाप्रमाणे होतात. काही गोष्टी ह्या आपल्याला त्रास देतात तर काही पुढे जाण्यासाठी मदत करतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्रास देणारी नसते. प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेणारी नसते. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला नेहमी मागे ओढतात तर काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला नेहमी पुढे नेतात. स्वतःवरती अतूट विश्वास असणे सुद्धा फार गरजेचे आहे की मी हे करत आहे आणि मी हे करणार आणि 100% यात यश मला मिळणार. हे जर विश्वास असेल, हे जर गोष्ट तुम्ही करत असाल तर 100% प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपल्या संकटात स्वामींनी आपली साथ दिली आणि कायम मार्गदर्शन केले आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. देव तर स्वतः म्हणतो, माझ्या भक्तांनो, तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. माझ्या नामावरती विश्वास ठेवा. विश्वास आणि श्रद्धा जर तुमची देवाच्या नामावर असेल ना, तर कायम तुम्हाला मार्गदर्शन स्वतः देव करेल. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देवाने तुमची साथ नेहमी दिली. कायम देव तुमची मदतसुद्धा करतोय. आयुष्यात कितीही संकटे का असेना, त्या संकटात तुम्हाला साथसुद्धा देव देत आहे. त्यामुळे आता चिंता किंवा काळजी करण्याचा विषय राहिलाच नाही. फक्त विषय राहिला ते आपला प्रयत्न करण्याचा. प्रयत्न एवढे चांगले करा की तुम्हाला यश नक्की मिळायला हवं. प्रयत्नावरती जर आपला विश्वास असेल ना, तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. देव कायम म्हणतो, माझ्या भक्तांना मी नेहमी साथ देतोय. फक्त त्यांनी माझ्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण देव तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतो. आयुष्याच्या कठीण काळात देवाने कायम तुमची साथ दिली आणि कायम देव तुम्हाला मार्गदर्शन देतोय. देव नेहमी म्हणतो, माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही चिंता किंवा काळजी करू नका. आयुष्यात कितीही संकटे जरी असली तरी तुम्हाला साथ मी स्वतः देणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. आपण जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवू ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट नक्की होईल. चांगली गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःवरती चांगला विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आपला प्रयत्नावर जर पूर्ण विश्वास असेल तर मार्गदर्शन स्वतः देव आपल्याला देणार आहे. देव नेहमी म्हणतो, माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही चिंता किंवा काळजी करू नका. तुमच्या चिंता व काळजी करण्याचे दिवस आता संपलेले आहेत. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण देव तुम्हाला आता प्रत्येक वेळेला साथ देणार आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा अपार संकटे असतील तेव्हा सुद्धा देवाने तुमची मदत केली आणि देव कायम तुमची साथ देत आहे. आपण स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं. स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक मार्गात मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. मार्गदर्शन मिळवणं फार सोपं आहे. फक्त देवावरती अतूट विश्वास आणि श्रद्धा असणे गरजेचं आहे. जो देवावरती विश्वास ठेवतो, देव नेहमी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात स्वतःवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो ना, तेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की व्हायला लागतात. आपली प्रत्येक ती गोष्ट जी आपल्याला आवडते ती आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. कष्ट आणि मेहनत जर आपली चांगली असेल ना, तर प्रत्येक वळणावर आपल्याला यश नक्की मिळेल. त्याच्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण तुमच्या प्रयत्नांना देव स्वतः मदत करतोय. देव कधीही तुमची साथ सोडत नाही. स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि कायम मदतसुद्धा देव करतोय. त्यामुळे फक्त देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. देव प्रत्येक वेळेला तुमची मदत करेल. आपण आपल्या आयुष्यात ज्या संकटांचा सामना केला आहे त्या संकटांमध्ये पुढे जाणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटही असतातच, त्यांचा सामना करून पुढे जाणं हे मात्र गरजेचं. प्रत्येकाला वाटतं देव आपली साथ देतोय, फक्त आपण विश्वास ठेवून बघावं की खरंच देव आपली साथ देतोय की नाही. आपल्याला नक्की दिसेल की देवाने तर प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आणि देवाने कधीही आपली साथ सोडली नाही. फक्त आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. आपल्या प्रत्येक वळणावर देव आपली साथ नक्की देतो. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून बघा, कारण देव जे श्रद्धा ठेवतो आणि विश्वास ठेवतो त्यांनाच मदत करतात. अशी कुठलीच गोष्टी नाही जे आपल्या मनाप्रमाणे किंवा मनाविरुद्ध होईल. देव प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडेल तशी करतो. त्यामुळे देवाच्या नामावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे.
अतूट विश्वास आणि श्रद्धा जर असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळतं. श्रद्धा योग्य ठिकाणी आणि विश्वास योग्य ठिकाणी असेल तर त्यात साथसुद्धा योग्य वेळी मिळते, हे गोष्ट कधी विसरू नका. स्वामी भक्तांनो, जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात. मग तो पंत, संत किंवा महंत किंवा भगवंत का असेना. म्हणून अशा प्रसंगी देव, देवस्की, अंगारे, धुपारे यासाठी बुवा बाबांकडे धावण्याऐवजी ईश्वर नामस्मरण करीत स्थिर चित्ताने त्या प्रसंगांचे ध्येयाने तोंड देणे हा शहाणपणाचा आणि एक बाहेर निघण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो. स्वामी भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यात मिळवायचे आहे ते तुम्ही खूप आरामात मिळवू शकता. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात जे सर्व काही आहे ते तुम्हाला सर्व काही मिळू शकते. फक्त विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आयुष्यात जे तुमच्या संकटे आहेत ना, त्यांचा सामना करा. बऱ्याचदा आपण ज्या संकटांना घाबरतो ते संकटे आपल्याला मागे ओढतात असे नाही. आपण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंतित असतो की ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला हवी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपला जर देवावरती, स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर चिंता किंवा काळजी करण्याची गरज आपल्याला अजिबात नाही. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी भक्त तो आहे खरा जो संकटात प्रत्येक वेळेला संकटांमध्ये सामना करून पुढे जाण्याची जिद्द ठेवेल. आपण संकटांना घाबरतो याचा अर्थ असा नाही की आपल्याला काही करता येत नाही. संकटांना न घाबरता जो व्यक्ती पुढे जातो ना, तो आयुष्यात यशस्वी ठरतो. त्यामुळे स्वतःला नेहमी एवढे प्रबळ बनवा की संकटांचा सामना तुम्ही करू शकाल. आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या येत असतात. तो संकटांना घाबरून पुढे जाईल तो आयुष्यात काहीही करू शकतो, पण जो संकटांना घाबरून मागे राहील तो काहीही करू शकणार नाही. बऱ्याचदा लोक या गोष्टींना जास्त घाबरतात की आपण जर एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करू तर ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल का. कदाचित संकटे तुमच्या आयुष्यात आहेत तर त्यांचा सामना तुम्हाला करावा लागेल. लक्षात घ्या, आयुष्य आहे, यात अपार संकटे आहेत. त्यांचा सामना करून पुढे गेल्याने तुम्ही काहीही करू शकता. आपण ज्या गोष्टीबद्दल फार अडकून असतो ना, ती गोष्ट आपल्याला मिळेल की नाही हे आपलं भविष्य ठरवते. लक्षात घ्या, सर्वांना सर्व काही मिळत नाही. फक्त स्वामीवरती विश्वास असेल तर आपण सर्व काही करू शकतो. स्वामी बोलतात, आयुष्य प्रत्येक वेळेला सर्व काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे देईल असं सांगता येणार नाही. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवा, कारण स्वामीनाम आपली साथ नक्की देतील. लक्षात घ्या, आज तुम्हाला हा संदेश ऐकण्याचा कंटाळा कदाचित येत असेल किंवा या संदेशाला तुम्ही टाळाटाळ करू इच्छित असाल, पण ही चूक अजिबात करू नका. या संदेशाला येत्या 28 मिनिटापर्यंत नक्की ऐका, कारण तुमच्यासाठी हा खूप चांगला संदेश ठरणार आहे आणि याने प्रत्येक गोष्ट तुमची मनाप्रमाणे होऊ शकतो. स्वामी नेहमी म्हणतात, लक्षात ठेवा, तुम्हाला काहीही मिळवता येतं, फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं असतं. आयुष्यात प्रत्येकाला संकट येतात, ते आपल्याला करता येतात, त्यांचा सामना करून पुढे जाता येतं. आज कदाचित एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात फार खचून गेले असाल. आपण एखाद्या गोष्टीमुळे प्रत्येकाला संकटात टाकतो. लक्षात घ्या, आपले जीवन आहे, या जीवनात संकटे हे येणारच, मात्र संकटांचा सामना करून पुढे जाणाराच आयुष्यात यशस्वी ठरतो. त्यामुळे जे संकटे आहेत त्यांना न घाबरता प्रयत्न करा. आपले प्रयत्न तुम्हाला यशस्वी नक्की बनवतील. प्रयत्न जर चांगले असतील तर व्यक्ती आयुष्यात यशस्वी नक्की होतो. त्यामुळे प्रयत्नावरती विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला ज्या गोष्टीला तुम्ही घाबरताना ते घाबरण्याचं कारण नाही, कारण गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत नसतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करायला शिका. स्वामी तुमची साथ नेहमी देतात, फक्त विश्वास ठेवायला शिका. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना केलेला व्यक्ती नेहमी पुढे जातो. प्रत्येक वेळेला स्वामीनामावर विश्वास ठेवा. कदाचित
तुम्हाला एखादी गोष्ट मागे ओढत असेल तर तिचा सामना करायला शिका. आपण ज्याबद्दल फार विचार करू ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगलीच मिळेल असं सांगता येत नाही. तुमचाही स्वामी नामावर विश्वास असेल आणि स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जो सच्चा स्वामी भक्त आज या चॅनलला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. जो व्यक्ती सामना करून पुढे जाईल तो आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.